पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हमल्यानंतर उद्भवलेल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धामध्ये भारतीय सैन्याला मोठा यश मिळालेलं आहे, त्याबद्दल देशभरात गौरव होत आहे। तुमच्याकडे ही तिरंगा रॅली प्रस्तावित आहे, काय सांगाल? जे भारतामध्ये आता पहलगाममध्ये अटॅक झालाय 22 तारखेला, त्याचा सम्मानार्थ आपण जे तिरंगा यात्रा काढण्याचा हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय। ते जवळपास 20 तारखेला आमच्या गडचिरोलीमध्ये होणार आहे। मग त्याच्यानंतर 21 तारखेला प्रत्येक मंडळामध्ये होणार आहे। कालच आपल्या म्हणजे चामोर्शी मंडळामध्ये आपण तिरंगा यात्रा काढली आणि हा आमचा सन्मान आहे की आम्ही आमच्या भारतीय सैनिकाबद्दल आपण कर्तृत्व आपण हे देण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या फेवरमध्ये आपण ही गोष्ट करतोय की जे भारतीय सैन्य सीमेवरती राहून आमच्या संरक्षण करतात, त्यांचे बलिदान करतात, त्यासाठी हा तिरंगा यात्रा काढण्याचा उद्देश आहे। आमच्या गडचिरोलीमध्ये आम्ही आमचे सहपालकमंत्री आणि पालकमंत्री महोदयांना निवेदन करू की एकदा म्हणजे तिरंगा यात्रा झाली जिल्हा स्तरावरती, त्यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत। सोबतच जवळपास आमचे गडचिरोलीमध्ये 1,500 ते 2,000 संख्या एवढे राहतील एवढा प्रयत्न सुरू आहे। प्रत्येक मंडळावरून आम्ही लोक बोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व जे संस्था आहेत त्यांना पण आम्ही विनंती करतोय की तुम्ही पण या एक चांगला कॉजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा म्हणून त्यांना विनंती करणार आहोत। सर्व वाचनालयाला विनंती करणार आहोत, सर्व ट्युशन क्लासेसला विनंती करणार आहोत की तुम्ही जास्तीत जास्त लोक सहभागी व्हा, असं त्यांचा आमचा मानस आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित केलेला आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय आणि जातीनिहाय जनगणना देशात झाली तर कशा पद्धतीचा लाभ त्यांना कसा होईल? वास्तविक पाहिलं तर ही गोष्ट हे पूर्वीच व्हायला पाहिजे होती, पण आमच्या भारतीय जनता पक्षाने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा जो निर्णय घेतला आहे हा ऐतिहासिक निर्णय राहिलेला आहे। या जातीनिहाय जनगणना झाली तर आपल्या देशामध्ये किती जाती आहेत आणि कोणत्या जाती जास्त बहुसंख्येने आहेत हे आपल्याला माहीत होईल आणि जे बॅकवर्ड राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुन्हा विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आणि खरंच आणि सपोज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये ही जातीनिहाय जनगणना झाली तर नक्कीच आपण विचार करतो की 2047चा जो विकसित भारतचा संकल्पना ठेवलेली आहे हा एक महत्त्वाचा पाऊल असेल असं मला वाटतं। विरोधकांच्या मते मोदी सरकार त्यांच्या मागणीवर झुकलेलं आहे आणि त्यांचा हा मोठा विजय आहे, काय सांगाल? जवळपास 60 वर्षे त्यांनी राज केल्यानंतर केव्हाच त्यांनी या गोष्टीचा पहल केला नव्हता। जवळपास 2014 पासून आमची सरकार आली, मग त्याच्यानंतर पहिले पण आमचे अमित शहाजीने माननीय गृहमंत्री अमित शहाजीने पण म्हणालं होतं की आम्हाला जातीनिहाय गणनेचा विरोध नाही आहे आणि आम्ही ते करूच। जेव्हा 2014 ते 24 या दरम्यान त्याचा अभ्यास केला, मग त्याच्यानंतर आज म्हणजे माननीय पंतप्रधान महोदयांनी याची जाती जनगणना करायची याचा निर्णय घेतला। आणि हे कितीही म्हणाले तरी आपल्याला आजचं जग टेक्नॉलॉजीचं जग आहे, सर्वांना माहीत होतं की बाबा 10 वर्षापूर्वी काय स्टेटस होता आणि या 10 वर्षानंतर काय स्टेटस आहे आणि कोण काय बोललं तर हे पण आपल्याला माहीत आहे। तर खूप काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही, लोक समजदार आहेत। सुप्रीम कोर्टाने स्थानीय निकाय संस्थेसंदर्भात पेंडिंग असलेली याचिकेवर भाष्य करताना 4 महिन्यामध्ये निवडणूक घ्या असे आदेश दिल्याचे एक प्रतीत होत आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? जवळपास 3 वर्षापासून निवडणूक झालेली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेला आहे की जे 2022च्या पूर्वीचे जे रिझर्वेशन होते त्याच रिझर्वेशन प्रमाणे निवडणूक होणार आहेत आणि या 4 महिन्यामध्ये करायचं आहे। तर आमच्या पक्षश्रेष्ठीकडनं समितीकडनं निर्णय आल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा विचार करू, पण आता आम्ही आपल्या स्तरावरती आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या स्तरावरती आम्ही त्याचा अभ्यास करणं सुरू केलं आहे की आम्हाला कुठं कुठं काय लढायचं आहे आणि युतीमध्ये लढायचं आहे की आपण स्वतंत्र लढायचं आहे हे निर्णय पक्ष देईल, पण आमच्या स्तरावरती आम्ही काम सुरू केलेलं आहे। आणि खरंच सपोज ग्राउंड लेवलचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये झालं तर नक्कीच असं वाटतोय की जे आता प्रशासन चालत होतं ते पुन्हा चांगल्या तऱ्हेने चालण्याचा प्रयत्न होईल आणि जे कार्यकर्ते उद्या निवडून येतील तर नक्कीच चांगला प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करतील, शासन चालवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं।
भाजपच्या अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद घोषित करण्यात आलं नाही अशी एक चर्चा आहे, यावर तुमचं मत काय? जिल्हाध्यक्षाची निवड वस्ती भारतात माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आणि समिती जी आहे ती ठरवत आहे. काही कारणे असतील त्याच्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद स्थगिती केलेली आहे. पण मला वाटत नाही की येत्या 4-5 दिवसामध्ये जवळपास डिक्लेअर होऊन जाईल. कारण त्यांचा संघटनात्मक दृष्टीने जो गडचिरोलीमध्ये काम व्हायला पाहिजे त्या दृष्टीने ते विचार करत आहेत की कोणत्या कार्यकर्त्याला आपण समोर केलं तर आपल्या येत्या भविष्यामध्ये आपली संघटना वाढू शकेल. त्याच्यामुळे थोडं शाळेत वेळ घेत आहेत असं मला वाटतं. आणि ते तुम्हाला आता काही दिवसानंतर दिसेलच की कोण जिल्हाध्यक्ष होणार आहे. आणि तुम्हाला ठामपणे सांगतोय की जो कोणी होईल तो पक्ष संघटनेसाठी काम करेल आणि पक्ष वाढण्यासाठी काम करेल असं तुम्हाला सांगायचं. क्षेत्रामध्ये असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाबद्दल आणि त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल कधीपर्यंत काम पूर्ण होईल, काय सांगाल? हो, आता जवळपास टेंडर झालेले आहे सर्व आणि आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया त्या याच्यावर काम करत आहे. पण ओरिजिनॅलिटी मेंटेन करायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच दृष्टीने त्यांचं काम सुरू आहे. आणि सोबत आमचा पाठपुरावा पण करतोय की लवकरात लवकर व्हावं आणि जो आजूबाजूचा डेव्हलपमेंट आहे तो पण व्हावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी माननीय आमचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सर पण आलेले होते, त्यांच्यासोबत पण बैठक झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत पण बैठक झाली. एकदा सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब पण आले होते, त्यांच्यासोबत पण बैठक झालेली. आम्ही आमच्या स्तरावरती पूर्ण प्रयत्न करतो आहोत आणि येत्या काळामध्ये जेव्हा मार्कंडा डेव्हलप होईल, आपण म्हणतोय की विदर्भाची काशी आहे, तर नक्कीच आपण काशीसारखंच त्यांना डेव्हलप करू असं तुम्हाला सांगतो. मान्सून येणार आहे, मान्सून पूर्व शेतकऱ्यांचे कामं सुरू झालेले आहे. बांधवांना काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? प्रेमाचा संदेश हेच आहे की आम्ही जे करतोय, आमचं सरकार जे करत आहे ते फक्त एक विजन घेऊन चालतोय की गडचिरोली जिल्हा डेव्हलप व्हायला पाहिजे, गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही खंबीरपणे आमच्या मागे उभे राहा, आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतो आणि आम्ही काम करत राहू असं त्यांना विश्वास देतो. आणि तुमच्या सर्व लोकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा आमच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचवत राहा असं तुम्हाला विनंती करतो.